नमस्ते मित्रांनो, सर्वांच्या परिचयाची असणारी ही वनस्पती आहे कळलावी। आज मी तुम्हाला एका वेगळ्या फॉर्म्युलाची ओळख करून देणार आहे। खास करून स्त्रियांच्यामध्ये उवांचा आणि लिखांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो। अशा वेळी अत्यंत गुणकारी असणे ही वनस्पती आहे। आज त्याचा उपयोग तुम्हाला मी निश्चितपणे सांगणार आहे। पण केवळ तितकाच नाही तर आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ औषध म्हटलात तरी सुद्धा चालेल अशी ही औषधी आहे। याला उपविषामध्ये गणलं जातं। जे पॉयझनस प्लांट आहेत त्यापैकी एक प्लांट आहे आणि आयुर्वेदामध्ये विष आणि उपविष असा भाग केलेला आहे। त्या उपविषामध्ये याची गणना केली जाते। अत्यंत सुंदर फुलं येणारं हे वेल पावसाळ्यातच उगवून येतो। याच्या पंचांगाचा वापर औषधात केला जातो। खास करून याचे जे पांढरे शुभ्र कंद असतात खाली, ज्याचा विषाचा मुख्य स्रोत जो आहे तोच असतो, साधारणपणे व्ही आकारामध्ये असतात। त्याच्यामध्ये कॉल्चिसिन नावाचं केमिकल असतं आणि हे कॉल्चिसिन खास करून गवटी आर्थरायटिस किंवा ज्याला आपण आमवात म्हणतो, युरिक ॲसिड वाढल्याने जे काही त्रास होतात त्याच्यामध्ये अत्यंत गुणकारी असं सिद्ध झालेलं आहे। कॉल्चिसिन बाजारात तुम्हाला मिळतं देखील। बाळंतीण अडली असेल, याचं नाव आहे कळलावी। आता बाळंतीण अडली असेल तर पूर्वी तिच्या कमरेला याचं मूळ बांधायचे, आणखीन थोडंसं खायला द्यायचे, तर प्रसूती सुलभ होण्यास मदत व्हायची। पण गर्भार स्त्रीला याचा वापर अजिबात देऊ नका, कारण याच्यामुळे गर्भपात होऊ शकतो। तर खास उवा लिखांसाठी काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये याची जी पानं आहेत ती पानं फार फायदेशीर आहेत। याच्या पानांचा रस आपण केवळ डोक्यामध्ये चोळला, केसांना लावला तर उवा लिखा मरून जातात। सलग काही वेळा करावं लागतं, पण अत्यंत गुणकारी असा हा उपयोग आहे। जर तुम्हाला बनवून ठेवायचं असेल याचं सिद्ध तेल बनवून ठेवा। याची पानं घ्यायची आहेत, त्या पानांचा रस काढायचा आहे। जितकं रस आहे तितकंच त्याच्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करा आणि ते तेल सिद्ध करून तुम्ही वापरू शकता। खोबरेल तेलच घ्या, कारण खोबरेल तेलाच्या नावाखाली सध्या लिक्विड पॅराफिन तुम्हाला बाजारामध्ये मिळतं, फसवणूक होऊ शकते। अशावेळी निश्चितपणे खोबरेल तेलच वापरा, चांगल्या कंपनीचं आणि ब्रँडेड तुम्ही वापरू शकता। तर सर्वांगीण सुंदर अशी ही वनस्पती कळलावी गणपतीच्या पूजेमध्ये देखील मानाची आहे। कोकणात तर खास याच्याशिवाय गणपतीची पूजा होत नाही, त्यामुळं याचा वापर देखील जास्त केला जातो। थोडंसं जपून वापरा, ती वनस्पती टिकली पाहिजे, निसर्गामध्ये त्याचं रक्षण झालं पाहिजे। अशा पद्धतीनं ही वनस्पती जपण्याचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। निश्चितपणे याचा वापर करा, राखा। धन्यवाद।